बा नाही जांभळे लय जांभळे का लय म्हणजे काय दीपा पण आज मेंढराकडे आली शाल तर शाल बा नाही डाग पडले नाही का डाग म्हणले हम्म डाग निघतात का जाऊ द्या मातीत पडलेला जांभळा चांगला असतो असं ना मी वर जाऊन हा लावतो बा नाही तुम्ही शाल धरा दोघी जणी बा नाही शाल धरा भरपूर अगदी जांभळे इथं मी वर जाऊन जरा आता हा लावली बरीच पडली बा नाही नाही पडली अहो आज लय जांभळं खाली जिमनी आदळलेलं जांभळ लय भारी असतं खायला दीपा खाली का जांभळं शियाली तर सगळी काही वर पडते का आजूबाजूला पडते ते त्याला मोठा जागा पाहिलं जागा मोठा म्हणजे तळवटी असल्यावर लय भारी हा एक दिवस तळवट लावली होती ताटली भर गावली होती कसलं भारी आहे बघा की तेच काळे वर येतात हो बरीच गोळा केली आता जरा संध्याकाळी पोरांना पण न्यायची नाही हा ना न्यायच लागते आमचा कसली गोड येतात इकत घ्यायची म्हणलं तर एवढीशी रस्त्याने लय इथं आदिवासी समाज वाट असतात वाट पण हे ते अगदी वरच झाडाचं तोडायचं आणि तोंडात घालायचा मस्त जांभळाय ना लय भारी मग तुला खायच्यात का तू नाही खायचा बस आपण कधी पण असं जेवत असताना बाबा आपल्या जवळ येऊन बसतोच नाही का बसतो ना बरं का तुम्हाला लय खाली ना तुम्ही तुम्ही लय खाली ना हा मी वर जाऊन खाली शिलकी आणि मग खाली हा लावली अगदी जोरात येते अगदी आणि एवढी तरी काय चालणार आहे का पोरांचं न्यायला फुलं जांभळं खाऊन जा पहिलं ना पहिलं म्हणजे असा बायांना बी आहे ना सासरवास असायचा बर का असं रानात असं रानमेवा खायला भेटले की ते सासरवाशीनं तिला या पोटाला पोटभर घरी म्हणायचं म्हणजे आमच्या आजी सांगायची पोटाला पोटभर द्यायचं नाही ना सासूने आम्हाला मग आम्ही आपल्या रानात काय गाऊ आंब गाव कुठं सीताफळाच्या टायमाला सीताफळ गाव कधी चिकूच्या टायमाला चिकू गाव पेरूच्या टायमाला पेरू गाव रानात गेलं ना गोड्या जाऊ सारपणाला जायचं पाण्याला जायचं मग तिकडं पोटभर खाऊन यायचं ते फळं पिकलेली खाली पडलेली म्हणजे हे आता ते पक्षी जगत तसं पहिल्या सासर वासनी बी जागायच्या म्हणतात अशा रानात निसर्गाने सगळ्याला भरभरून दिले तेच ना बा नाही काय चाललंय चाललाय चिया पाणी बा नाही ना दीपा आम्ही मेंढराकडे होतो दादा आल्याच्या नंतर बा नाही पुढं आली गोडे आणले सरपण आणलं सरपण नव्हतं काटूक केली मोर आता इथं 4 पोर आहेत आमच्यापाशी आणि मीना आणि संग्राम तो अर्चना किसन पाठवलाय सागर तू नाही गेला बाबा बरं हा तिकडे करमतच नाही ना त्याला तिकडे करमतच नाही त्याला इथं कसं काय करमत तेच मला काय कर हा ना मस्त बाकी बाणाने आता गाड घेतलं दूध त्याचा स्पेशल दूध चहा बनवलाय पोरांना तुम्हाला मी जांभळ दिली ना जांभळं पण आज भेटली चांगली दरार बाळ काय जमलं जांभळं आणली जायनी बघा तुम्हाला मामाला बी दे. मामाला जा मारा नको मला मामाला चेप येते
हो ना, मेंढरातल्यातलं काम करायचे तुम्हाला, मला स्वयंपाकाचं काम आहे. गाण्याला जरा घेत नाही ती साय ती मोर दुधाची. दूध देऊ ना, बसा खाली. हा देते. लयच भारी पंगत मांडली रे बाण तुझ्या पुढं. हा मग काय? हा ना. मेंढर जांभळं खाते ते. लय जांभळं आता. लय जांभळ बाबा. दरवर्ष आहेत की नाही. बाळा नको वाजवते. आलं ग बाळ माझा हांडा घेऊन. दीपा मग काय बाळा भरून आणला वैर. हा खरंच बरा. बाणा लय मदत झाली बरं बाणा. बघा ना हांडा भरून आणला बाळा. होय किती बाडी भरला थोडी त्याला. हा ना. उन्हाळा दिवस आहे पाणी पण आता एकदम मोकळी करून नेली होती मी बरा आहे. कमी आहे नाही का, त्यामुळे मग पाणी एकदम जपून वापरायला लागते. तुमच्या देऊ हे. चाललाय स्वयंपाक आता. चिया केला जरा चुली भात शिजायला घातला. चिया झाल्यावर भात झालाय आता. बटाटे मुगाची डाळ आणि बटाट्याचं कालवण. मुगाची डाळ घालून बनवणार आहे. तर आता मेंढरातलं काम केलं. खूप इकडं पाजले आणि दूध हे काढून घेतलं. तोपर्यंत बाणाने इकडे बाकीची तयारी केली सगळी. आता चाललाय बाणाचा स्वयंपाक. मेंढर जरा साईडलाच बसायचं वरच्या वावरामध्ये. हा बांधाचा आडे. बांधा आडे सारखं बिराड पण हलवायचं म्हणल्यावर सगळं न्यायला लागते. मला तो कायला कागद घेतला. बरं बस. बाणा तुला पोरांची पण लय मदत झाली आता. हा झाले ना. कोण पाणी आणतंय, कोण सरपान, कोण दूध काढा गेलं की तिकडे गळा धरा येते. आता पोरांनीच गळा धरला ना. हा ना आता काय आता पुरतीराज आणि दीपा आली होती गळा धराय. कारण मेंढर गळा धरल्याशिवाय तसे ऐकत नाही, दूध काढून देत नाहीत. अक्का सागरला शिकव. हा सागर अक्का शिकवती का तुला? काय काय शिकवती? होय आई शिकवती का? आहे शिकवती ना. आता ह्या वर्षी दीपा तुम्हाला घेऊन जायला लागला सागरला शाळेमध्ये. जाणार ना अक्का? बरं दीपाला काय म्हणतो तू? आणि मीनाला? दादा गुढी माझा गेलत बांधली गुढी. इकडं आता लेच उकाडते कोकणात नाही. तिला काय म्हणलं आता गुढी रातची जातील पुन्हा. लयच उकाडले लय उरबड शिरले तिला. असं बटाटा बनवला मुगाची डाळ घालून तर शेवगीच्या शेंगा त्यात आजल्या होतं. लय भारी लागते आता पण हे बटाट्याची भाजी. वेळेस शेंगा नाही नसते ना, सीजन नाही. काय काय करते झाडाला असते तर म्हणजे आग आपल्या आग उशारा लागल्या दिसत्यात राहणार. पण काय म्हणजे नाही का तस एक दोन जास्त कमी असल्यावर देत माणूस कुणी ना, आपण आणतो बी इथून. पण आग हिवाळ्यामध्ये शेंगा भरपूर असते. त्या टायमाच्या त्यामध्ये लवकर लागलेल्या असतात. तो सीजन असतो ना. सीजनच असतो. काय ठिकाणी शेवगा म्हणतात, काय ठिकाणी शेकट्या शेंगा म्हणतात. कोकणात मला वाटतं शेकड म्हणतात. हा ना. आपल्या तिकडे शेवगा म्हणतात.
खास म्हणजे त्याला म्हणजे शेवगाच म्हणतात बरं का बाण आहे, हो, शेकट नाही म्हणे. सवय. हा लागला पापड लय जोरात आला असेल बाण आहे. आलाय खरपूस भाजली. पापड भाजले ना. हा पापड भाजले जरा. घेतले ना भाजले ना. भाजलं बाजू तुला पाहिजे का? बाणाचं चाललंय आता पापड भाजून घ्यायचं. हे हारातच भाजायला लागतात, नाहीतर मग ते काय होत लगेच करापतात. आणि हारात पापड भाजायला लय भारी तळण्यापेक्षा. दूध ठेवलंय आता चुलीव, जरा लोणचं काढते. हा गरम होते नुसतं उकाडते किती. बरं झालं ना बटरचं कालवण. चांगलं एक नंबर. माहिती का कालवण कसं काय लागते. मुगाची डाळ म्हणजे त्यामुळे कालवण चांगलं. मुगा डाळीने घट झाल्या. बाण आहे आजची शाकाहारी लयच मस्त बाकी बनवले तू. बटाट्याला डाळीमुळं क्वालिटी आली. नेहमी बटाटा मुगाच्या डाळीमध्ये घाला. हा खरंच बाण आहे. डाळीमुळे लयच मस्त बाकी. हरभऱ्याची मुगाची डाळ चवदारच असते. बारीक मूग झाली ना शिजून. मग काय हरभऱ्याची मोठी असते. हरभऱ्याची मेथी चणा डाळ म्हणते. हा चणा डाळ.